कार्यसम्राट माननीय श्री सुरेश बापू औटी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। वाढदिवस समाजकारणासाठी अविरत झटणाऱ्या धैर्यशील अशा नेतृत्वाचा बापू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक कैलासवासी सागरदादा औटी युवा मंच। महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरण आहे तरी काय? महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणात शिंदे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। या प्रकरणातील 3 आरोपींनी माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी दर्शवली आहे। आधी आमचे म्हणणे ऐका, नंतर आरोपींच्या दोषमुक्ततेच्या अर्जावर सुनावणी घ्या, अशी विनंती संबंधित आरोपी तर्फे ज्येष्ठ वकील रिजवान मर्चंट यांनी सोमवारी विशेष PMLA न्यायालयाला केली। परंतु हा महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा आहे तरी काय, जाणून घेऊया। 2005 मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना छगन भुजबळ यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा टपका ठेवण्यात आला। छगन भुजबळ यांनी आपल्या कुटुंबाला वेगवेगळ्या कंत्राटदाराच्या माध्यमातून आर्थिक फायदे करून दिल्याचा आरोप केला गेला। छगन भुजबळ यांच्या कुटुंबाला आणि त्यांच्या मालकीच्या कंपन्यांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लाच मिळाल्याचा आरोप भुजबळ यांच्यावर झाला। 11 जून 2015 साली भुजबळ यांच्या विरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्यांच्यावर 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले। यामध्ये छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ, पंकज भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख यांच्यासहित एकूण 52 जणांच्या नावाचाही समावेश होता। चमणकर एंटरप्राइजेस या कंपनीला भुजबळ यांनी महाराष्ट्र सदनाचा कंत्राट मिळवून दिल्याचा त्यांच्यावर आरोप होता। चमणकर यांना हा कंत्राट मिळण्यासाठी भुजबळ यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत या कंपनीसाठी काही अनुकूल निर्णय घेतले होते। सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या आरोपानंतर छगन भुजबळ आणि त्यांचे कुटुंबियांना पूर्व कल्पना असूनही हा आर्थिक गैरव्यवहार केला होता। 2005 मध्ये कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या विकासाची नेमणूक केल्याचा टपका महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये ठेवण्यात आला होता। त्यानंतर PMLA अंतर्गत या प्रकरणी ईडीनं कारवाई केली होती। ACBच्या वतीनं मुंबई सत्र न्यायालयात लोकसेवक असूनही सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी IPC कलम 409 आणि बोगस कागदपत्रे तयार करण्याच्या गुन्ह्यासाठी कलम 471 नुसार आरोप ठेवण्यात आले। हा व्यवहार झाला त्यावेळी छगन भुजबळ राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री होते। या प्रकरणातील अन्य संबंधितावरही समान आरोप ठेवण्यात आले होते। निविदा न मागवता चमणकर एंटरप्राइजेसला कंत्राट देण्यात आले। तत्कालीन बांधकाम मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांना या चमणकर एंटरप्राइजेसकडून मोठा आर्थिक फायदा झाला असा आरोप झाला होता। दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी सुमारे 100 कोटी रुपयांच्या कंत्राटमध्ये देखील भुजबळ यांना आर्थिक फायदा झाला होता। अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या मदतीने भुजबळ यांनी मोठा घोटाळा केल्याचा दावा सुद्धा तपास यंत्रणांनी केलेला। संबंधित बांधकामाच्या वेळेस तयार केलेल्या सुस्थापन अहवाल म्हणजेच फिजिबिलिटी रिपोर्ट हा दिशाभूल करणारा होता असा आरोप करण्यात आला। भुजबळ व अन्य आरोपींनी संगनमताने हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार करून खाजगी कंपनीला जमीन विकासाचे काम दिल्याचा दावा केला गेला। आर्थिक स्थितीबाबत बोगस कागदपत्रे तयार केल्याने सरकारी मालमत्तेचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले। एक लोकसेवक या नात्याने आरोपींनी या सरकारी मालमत्तेच्या हितासाठी एक विश्वस्त म्हणून काम करायला हवे होते, मात्र तसे झाले नाही असा आरोप करण्यात आला होता। वेगवेगळ्या कंपन्यांकडून छगन भुजबळ यांनी 13.5 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणात छगन भुजबळ यांच्या विरोधात 20,000 पानाचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते। या प्रकरणामध्ये एकूण 60 साक्षीदार होते। सक्तवसुली संचालनालयाने याच आरोपपत्राच्या आधारावर घेत छगन भुजबळांना अटक करण्याची कारवाई केली होती। 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कारवाई करण्यासाठी परवानगी दिली। छगन भुजबळ यांच्या विरोधात कारवाई सुरू झाली। मार्च 2016 साली छगन भुजबळ यांची 10 तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी करण्यात आली होती। यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती। त्यानंतर सुमारे 2 वर्ष म्हणजे 16 ते 2018 पर्यंत तुरुंगात होते। छगन भुजबळ यांना तब्बल 2 वर्षानंतर जामीन मंजूर करण्यात आला होता। त्यानंतर छगन भुजबळ यांना विशेष कोर्टाने प्रदेशात जाण्याची परवानगीही दिली। या निर्णयाला ईडीने हायकोर्टात आव्हान दिलेलं। या प्रकरणी याच वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये सुनावणी झाली। आता ईडीने या प्रकरणामध्ये छगन भुजबळ आणि त्यांच्या पुतण्यांच्या विरोधात याचिका मागे घेण्याची विनंती केली आहे। हायकोर्टाने ही विनंती याचिका मान्य केल्याने भुजबळ यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। मी शर्वरी, सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।